इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन शिवजन्मोत्सव स्पर्धा 2025। या स्पर्धेचे प्रायोजक आहेत हॉटेल चंद्रविलास, चविष्ट चवीचं ठिकाण। शंभूराजे नमस्कार। मी प्राजक्ता सिद्धेश्वर पते प्रतिपचंद मेघे भगवतुषु विष्णुवंदिता शहासुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते। या पवित्र पात्राच्या राजमुद्रेला वंदन करते आणि माझ्या भाषणात सुरुवात करते। 400 वर्षांपूर्वी जिजा मातेच्या पोटी इंद्राला जन्मलेलं बाळ म्हणजे शुभा। अहो, राजनीती, युद्धनीती, गणिका यासारख्या कुक्षेत्रांचा कळस म्हणजे शुभा। एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शुभा, तर दुसरीकडे सरसद्या रक्ताची लाट म्हणजे शुभा, सरसद्या रक्ताची लाट म्हणजे शुभा। अहो, या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शुभा। अहो, या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शुभा आणि दुश्मनाच्या सुद्धा काळजावर त्याचं स्थान निर्माण करणारा कर्तबगार म्हणजे शुभा, कर्तबगार म्हणजे शुभा। अहो, या महाराष्ट्रात तलवारी तर सगळ्यांच्याच मनगटात होत्या, या महाराष्ट्रात तलवारी तर सगळ्यांच्याच मनगटात होत्या, पण स्वराज्य निर्माण करण्याची थाप फक्त माझ्या शिवरायांच्याच रक्तात होती, फक्त माझ्या शिवरायांच्याच रक्तात होती। अहो, छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी हा फक्त 3 अक्षरी शब्द नसून तो एक मंत्र आहे आणि तो मंत्र उच्चारावर माझा शिवाजी हा 3 अक्षरी शब्द नसून तो एक मंत्र आहे आणि तो मंत्र उच्चारावर अंगातील रक्त सुद्धा सळसळ करायला लागतं आणि एकीकडे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली तेव्हा महाराजांकडे प्रचंड असा सैनिक साठा आणि युद्धनीती सुद्धा नव्हती। तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवाती शून्यातूनच केली। अहो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सैनिके नाही गोळा केली, तर स्वराज्यासाठी स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली आणि त्यातूनच हा एक स्वराज्य निर्माण झाला। अहो, छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलला की मी नक्कीच एवढी कर्तबगार नाही, तरी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मला जे ते मी प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहे। आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे, आपण स्वतःला सुशिक्षित समजणारे, आपण स्वतःच्या जन्मकुंड्या घेऊन फिरतो। आला अपयश की केली आत्महत्या, त्यांनी लावली बाटली तोंडाला। अहो, आपण काय आदर्श घेत आहोत ते पण त्यांच्याच जन्मतारखेवर, मग आपण काय आदर्श घेत आहोत? अहो, छत्रपती शिवाजी महाराजांनी की गडकिल्ले जिंकले, पण एका गडकिल्ला सुद्धा स्वतःचे नाव सुद्धा दिले नाही। अहो, छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढ्या मोहिमा आखल्या, पण कोणत्या मोहिमेला सुद्धा पंचांग बघितले नाही। अहो, छत्रपती शिवाजी महाराजांवर आले तर संकटे, खूप संकटे आली राजावर, पण माझ्या राजानं कधी आत्महत्या करण्याचा विचार सुद्धा मनात आला नाही व कधी व्यसनाच्या आहारी सुद्धा गेला नाही। अहो, या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने आज गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्याची। या महाराष्ट्रातला युवक आज जनावरासारखा वागत आहे, ही खूप शोकांतिका करण्याची गोष्ट आहे। या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आज सरकारला निर्भया पथक निवडण्याची पाळी आली। अहो, कुपवाडी, हैदराबाद आणि आत्ताच घडलेली सांगितली घटना, अवघ्या 4 वर्षाची मुलगी हो, त्या मुलगीवर अत्याचार करून तिला मारून टाकण्यात आले। अहो, आपण काय आदर्श घेत आहोत? छत्रपती शिवाजी महाराजांकडून? अहो, स्त्रीला सुद्धा माझ्या राजाच्या राज्यात स्त्रीवर अत्याचार अन्याय करणाऱ्याचे हातपाय कलम करण्याचा आदेश माझ्या राज्याच्या राज्यात होता। अहो, जरी माझ्या राज्याच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण होते, तर स्त्रियांना 100% संरक्षण माझ्या राजाच्या राज्यात होते। हो, सूरज की तू बात ही छोड़ो, चमकना उसका काम है। सूरज की तू बात ही छोड़ो, चमकना उसका काम है। तो जिसने मानव जाति को चमकाया, शिवाजी उसका नाम है, शिवाजी उसका नाम है। नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरी सुखी होता महाराष्ट्र माझा। नव्हते आमदार, नव्हते खासदार, तरी सुखी होता महाराष्ट्र माझा। कारण राज्य होते छत्रपती शिवाजी महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे। आज 400हून अधिकचा समय या शिवाजी महाराजांना या काळातून जाऊन गेलेला आहे, तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आपल्याला प्रेरणा देऊन जातात। अहो, आज घरोघरी छत्रपती शिवाजी महाराज तयार होणे आवश्यक आहे आणि ते कठीण सुद्धा नाही, ते तयार होतील सुद्धा, पण त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श माणसाच्या मनात पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखी ताकद आपल्या मनगटात पाहिजे आणि देशभक्तीची जाण आपल्या रक्तात पाहिजे। मग बघा, घरोघरी छत्रपती शिवाजी महाराज तयार झाल्याशिवाय राहणार नाहीत। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जन्मोत्सव माझ्या तुमच्यासाठी हा जन्मोत्सव नसून हा एक प्रेरणा उत्सव आहे, तो असाच चालू राहायला हवा। व्यासपीठावरून जाता एवढंच म्हणेल, जेव्हा देवाला फूल मागितलं त्या देवाने अशी भव्य दिव्य अशी बाग दिली। जेव्हा देवाला राहायला घर मागितलं तेव्हा देवाने असा राजवाडा दिला। जेव्हा देवाला प्यायला पाणी मागितलं तेव्हा देवाने असा भव्य दिव्य असा समुद्र दिला। पण जेव्हा देवाकडेच देव मागितला, देवाने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला। धन्यवाद। जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे। माझे हे विचार व्यक्त केलेले भाषण तुम्हाला आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक्स आणि कमेंट्स करा।